आज मी तुम्हाला एक खूप वेगळी पण खूप पॉवरफुल कन्सेप्ट सांगणार आहे. ती कन्सेप्ट म्हणजे वैदिक स्विचवर्ड. आता काय आहे ना की बऱ्याच लोकांनी वैदिक स्विचवर्ड हा शब्द ऐकलेला आहे, पण हा नक्की कसा काम करतो, याचा अर्थ काय, म्हणजे नेमकं काय, हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणून हा सगळा व्हिडिओ करण्याचा खटाटोप मी करते आहे. आपण सगळे शब्द वापरतो, दररोज बोलतो, विचार करतो, पण कधी असा विचार केलाय का की शब्दांमध्येच खरी ऊर्जा असते? आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये असं सांगितलंय की काही विशिष्ट शब्द, विशिष्ट ध्वनी आपल्या मनावर, शरीरावर आणि आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात. ते शब्द म्हणजेच वैदिक स्विचवर्ड्स. ही काही जादू नाही बर का, हे एक साऊंड एनर्जीचं सायन्स आहे. जसं आपण एखादा स्विच ऑन केला की लाईट लगेच लागते, तसंच योग्य शब्द योग्य पद्धतीने वापरले की आपल्या आयुष्यातील एनर्जी शिफ्ट व्हायला लागते. उदाहरणार्थ, जर घरात भांडणं होत असतील किंवा मुलं ऐकत नसतील किंवा मन सतत रेस्टलेस असेल, तर काही स्पेसिफिक स्विचवर्ड्स वापरून आपण त्या परिस्थितीमध्ये बदल घडवू शकतो. आता तुम्ही म्हणाल, हे स्विचवर्ड्स नक्की आले कुठून? हे शब्द आपल्याला आपल्याच प्राचीन ज्ञानांमधून मिळालेले आहेत. वेद, मंत्र, बीजध्वनी यांच्यावर हे आधारित आहेत. पूर्वी ऋषीमुनी ध्यान, जप आणि ध्वनीच्या माध्यमातून ऊर्जा संतुलित करायचे आणि त्याच तत्वांवर आज आपण वैदिक स्विचवर्ड्स वापरतो. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे खूप सोपं आहे. ना काही मोठे विधी, ना काही कठीण प्रक्रिया, फक्त काही शब्द आणि योग्य ते इंटेन्शन. पण कोणते शब्द, कधी वापरायचे, किती वेळा वापरायचे, हे सगळं समजणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी खूप लवकरच घेऊन येते आहे वैदिक स्विचवर्ड्सचा एक सुंदर आणि प्रॅक्टिकल कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं शिकायला मिळेल. जर तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आणि तुम्ही मनापासून इंटरेस्टेड असाल तर कमेंट नक्की करा किंवा मला मेसेज करा. मी तुम्हाला पुढची सगळी माहिती नक्की देईन.